नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे म्हाडाच्या पुणे महामंडळाने पुणे सिटी आणि पुणेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हाडाचे फ्लॅट काढले आहे, त्याच्या रिगार्डिंग असणार आहे। आता ह्याच्यामध्ये पुणे सिटीमधले जे फ्लॅट आहे ते लॉटरी पद्धतीने आहे आणि पुण्याच्या आजूबाजूचे जे फ्लॅट आहे परिसरातले, उदाहरणार्थ चाकण, तळेगाव या साईडचे जे फ्लॅट आहे ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व, म्हणजे प्रथम जो अर्ज करणार, पेमेंट करणार त्याला प्रथम प्राधान्य असणार या तत्वावर सादर केलेले आहेत। तर चला ह्याच्याबद्दल पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। याचे वेळापत्रक, तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे एक्सेट्रा ते चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। तर सगळ्यात पहिल्यांदा जे म्हाडाचे फ्लॅट आहे ते 4186 घरांची म्हाडाने पुणेच्या महामंडळाने सोडत केलेली आहे। ते हे पूर्ण वेळापत्रक आहे। तर ऑनलाईन सोडत केलेली आहे। सोडतीसाठी अर्जाची सुरुवातीची दिनांक जी आहे ती आहे 11/9/2025 दुपारी 12:30 पासून, म्हणजे 11 तारखेला 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून फॉर्म अर्ज करायची चालू झालेली आहे। ऑनलाईन रक्कम स्वीकृत करण्याचे दिनांक, म्हणजे ऑनलाईन जे तुम्हाला EMD अमाऊंट आहे, जी डिपॉझिट अमाऊंट तुम्हाला पे करायला लागणार आहे त्याची तारीख पण आहे 11/9/2025 रोजी दुपारी 12:30 पासून, म्हणजे 11 सप्टेंबर 2025 पासून तुम्हाला डिपॉझिटची जी रक्कम आहे ते भरायची चालू झाली आहे। सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटची तारीख, तर जो लास्ट डेट आहे अर्ज करायचा तो आहे 31/10/2025 रोजी रात्री 11:59 म्हणजेच 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:59 तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची आणि ऑनलाईन रक्कम स्वीकृत करण्याची पण, जी EMD अमाऊंट आहे ती पे करायची पण लास्टची दिवस ती तुमची 31/10/2025 रोजी रात्री 11 पासून 11:59 आहे। त्याच्यानंतर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादीची प्रसिद्धी, म्हणजे सोडतीसाठी जे अर्ज आहे ते क्वालिफाय झालेले आहे त्यांची सादर करायची दिनांक जी आहे ती आहे 11/11/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता, म्हणजे 11 नोव्हेंबर 2025 रोजी ती यादी सादर होणार आहे। दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक, म्हणजे जे पण डिस्क्वालिफाय त्यांनी केलेले असतील, लाईक अँड डॉक्युमेंट कोणाचे बरोबर नसतील एक्सेट्रा, तर ते तुम्हाला परत तुम्ही 2 दिवसामध्ये, म्हणजे 11 तारखेला तुम्हाला ती यादी दिली जाईल, त्याच्यामध्ये क्वालिफाय आहे नाही तुम्हाला सांगितलं आहे 13 तारखेपर्यंत, म्हणजे 2 दिवस तुम्हाला वेळ असेल, तुमचे जे पण अर्ज असतील त्याच्यामध्ये काय फॉल्ट असेल तो तुम्हाला दुरुस्त करायला 2 दिवस दिलेले जातील। सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादी, म्हणजे अंतिम यादी जी जाहीर होणार ती होणार आहे 17/11/2025 रोजी, म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 रोजी सादर होणार आहे। सोडत दिनांक, म्हणजे जो निकाल असणार आहे, जे यशस्वी जे उमेदवार असणार आहे त्यांचा निकाल जो असणार आहे तो असणार आहे 21/11/2025 रोजी दुपारी 12 वाजता। ओके, याच्यानंतर चला आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय तर आपली योजना आहे। तर ह्याच्यामध्ये जे पहिलंवाला आहे ते आहे 15% सामाजिक गृहनिर्माण योजना। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अत्यल्प उत्पन्न गट, म्हणजे EWS लोक ह्याच्यासाठी ॲप्लाय करू शकतात। अर्जासोबत भरायची अनामत रक्कम, जी EMD अमाऊंट आहे, डिपॉझिट अमाऊंट, तो तुम्हाला भरायची आहे 15,000 रुपये, आणि उत्पन्न गट म्हणजे LIG कॅटेगरीवाल्यांसाठी 20,000 रुपये भरायचे आहे। अर्जाची किंमत ₹600 प्लस GST 108, एकूण 708 रुपये विना परतावा आहे। म्हणजे तुम्ही हे जे 15,000 आणि 20,000 जे पे करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला प्लस 600 प्लस GST 108, म्हणजे 708 रुपये तुम्हाला प्लस भरायला लागणार आहे। म्हणजे हे 708 रुपये असणारे हे नॉन रिफंडेबल असणारे, बाकी तुमची जी EMD अमाऊंट आहे जर का तुम्हाला लागले नाही जर का घर, तर तुम्हाला ही EMD अमाऊंट 15,000 20,000 हे रिटर्न भेटणार आहे। तर चला चालू करूया। आता जो पहिलावाला गट आहे, जो वाला गट आहे 15% सामाजिक गृहनिर्माण योजना। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन येतात, 2 लोकेशन आहेत त्यांचे ऑप्शन आले आहे। पहिले लोकेशन जे आहे ते आहे वारीवन सोशल हाऊसिंग 1
उर्से 1 BHK आणि 2 BHK EWS आणि LIG कॅटेगरीसाठी आहेत. तर यांची जी अमाऊंट आहे, जी एकूण फ्लॅटची कॉस्ट आपण बोलू शकतो ती आहे 12,66,000 ते 20,68,600. ही एक अंदाजे रक्कम दिली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असेल ती रक्कम असेल कॉस्ट कार्पेट एरिया डिफर असतात थोडेसे. तर सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ म्हणजे जो बिल्टअप एरिया आपण बोलतो तो बिल्टअप एरिया असणार आहे 42.27 ते 69.7 मीटरमध्ये. आणि जो कार्पेट एरिया असणार आहे तो असणार आहे 28.15 ते 44.66 मीटर याच्यामध्ये असणार आहे. एकूण ज्या सदनिका आहेत म्हणजे एकूण जे फ्लॅट अवेलेबल आहेत ते आहेत 125 फ्लॅट. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं SC कॅटेगरीसाठी, STसाठी राखीव आहेत, NTसाठी, DTसाठी, JR, FF हे सगळ्या जे कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे तुम्हाला राखीव फ्लॅट्स आहेत. GB जनरल पब्लिकसाठी 61 असे वेगवेगळे असे राखीव फ्लॅट्स अवेलेबल आहेत. हा रेरा नंबर आहे P5. ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पूर्णपणे प्रोजेक्टची डिटेल आहे ती घेऊ शकता. सेकंडवाला आहे लाईफ रिपब्लिक सेक्टर 35वा ॲव्हेन्यू हार्मोनी रेसिडेन्सी जांभे मुळशी हे लोकेशन आहे. सेम ॲज इट इज इथं तुम्हाला फ्लॅटची कॉस्ट दिली जाईल, बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया, एकूण फ्लॅट किती रिकामे आहेत, कोणत्या राखीव गटासाठी किती फ्लॅट अवेलेबल आहेत आणि हा रेरा एरिया. तर हा झाला आपला पहिलावाला. त्याच्यानंतर ब आहे आपला जो की आहे 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना. आता ह्याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतं तर ह्याच्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट EWS 15,000 रक्कम आणि अल्प उत्पन्न गट LIG यांना 20,000 रुपये. तर सेम मगाच्यासारखंच आहे. EWS वाल्यांना 15,000 रुपये पे करायचे आहेत आणि LIG वाल्यांना 20,000 रुपये पे करायचे आहेत. 600 + 108 म्हणजे 708 रुपये जे की नॉन रिफंडेबल आहे ते तुम्हाला याच्यामध्ये पे करायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे बघू शकता खूप सारे ऑप्शन आहेत. बालेवाडीमध्ये आहे, बानेरमध्ये, बावधनमध्ये, दानेरी, हडपसर, शेवाळेवाडी, मुंडवा, कोंडवा असे खूप सारे ह्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. सो वेगवेगळे ऑप्शन असणार आहे, वेगवेगळे प्राईस असणार आहे, कार्पेट एरिया वेगळे असणार आहे आणि सदनिका पण तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या असणार आहे. हे रेरा नंबर आहे, हे इथं जाऊन तुम्ही प्लीज चेक करा प्रत्येक याचे फ्लॅटचे. तर असे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एकूण इथं 65 लोकेशन आहेत. ते 65 लोकेशन अवेलेबल आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये, पिंपरीमध्ये पण हे वेगळेवाले असे 16 लोकेशन आहेत. त्याच्यामध्ये पुढचं पण पिंपरीमधलेच आहे. थेरगाव, वाकड, पुनावळे वेगवेगळे लोकेशन आहेत पिंपरीमधले. फ्लॅट कॉस्ट पण एकदा तुम्ही बघून घ्या. ओके. ह्याच्यानंतर आपला तिसरा गट आहे जो की क वाला आहे. म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. प्रथम येणाऱ्यास म्हणजे ह्याच्यामध्ये लॉटरी पद्धत नसणार आहे. तुम्ही पहिला अर्ज करा, तुम्ही EMD अमाऊंट पहिली पे करा. जी तुमची सदनिकेसाठी अमाऊंट टाकायची आहे ती तुम्ही पहिल्यांदा पे करा. तुमचा अर्ज पहिला गेला असेल तर तुम्हाला त्यानुसार फ्लॅट ॲलोकेट होऊन जाणार आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अत्यल्प उत्पन्न गट EWSसाठी 25,000 रुपये पे करायचे. 25,000 + 708 रुपीज पे करायचे आहेत. हे सगळे फ्लॅट हे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला ॲलोकेट होणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चाकण माळुंगेमध्ये आहे, चाकण माळुंगे फेज 2मध्ये, शिरूर, चाकणमध्ये, सोलापूर, शिरूर, सांगली असे वेगवेगळे लोकेशन आहेत. हे आहे EWSसाठी. ह्याच्या खाली जे लोकेशन आहे ते आहे LIGसाठी. तर LIGसाठी जी रक्कम आहे ती आहे 50,000 + 708 रुपीज म्हणजे 50,708 रुपीज अशी किंमत आहे. तर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे चाकण, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर असे लोकेशन आहेत. ह्याच्यानंतर आहे MIG मध्यम उत्पन्न गट. ह्यांच्यासाठी 75,000 + 708 रुपये 75,708 रुपीज तुम्हाला पे करायचे आहे. चाकण, सोलापूर, कोल्हापूर, सांगली. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बोलसा की डिफरन्स काय ॲक्च्युली. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे तो म्हणजे कार्पेट एरियाचा डिफरन्स आहे.
EWसाठी जे कार्पेट एरिया आहे ते आहे 27.93चा कार्पेट आहे, बिल्टअप 41चा आहे. तर इथं कार्पेट तुम्हाला मोठे दिसणार आहे. जे LIG कॅटेगरीसाठी आहे ते कार्पेट मोठे आहेत, 42.14 कार्पेट आहे, 57.65 बिल्टअप आहे. तेच MIG कॅटेगरीसाठी तुम्हाला अजून मोठे कार्पेट तुम्हाला दिसून येत आहे. तर कार्पेट मोठे आहे याच्यामध्ये. याच्यानंतर जो सगळ्यात मोठा उच्च उत्पन्न गट आहे त्याच्यासाठी, जो की एकच लोकेशन आहे जुळे सोलापूरमध्ये, सर्वे नंबर 124मध्ये, जसा की कार्पेट एरिया जो 93.40चा आहे आणि बिल्टअप एरिया 129.48चा आहे. ही कार्पेट एरिया मीटरमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही हे गुगलवर जाऊन कन्वर्टर आहे स्क्वेअर मीटर टू स्क्वेअर फीट ह्याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता. तर अंदाज मी तुम्हाला सांगतो, 28चा जर का कार्पेट एरिया आहे 27.93 म्हणजे 28चा कार्पेट एरिया आहे, तर तो जवळपास एक 310-320पर्यंत येतो, असा तुमचा कार्पेट एरिया असणार आहे इथं. तर हे एकदम आपण बोलू शकतो चांगले वेल मेंटेन स्मॉलवाले 1 BHK ह्याच्यामध्ये कॅटेगरी आहे. हे 42.14 म्हणजे यांचा जवळजवळ कार्पेट एरिया एक 450च्या वरती येतो. सो हे एकदम प्रॉपर 1 BHK आहेत. हे लार्जवाले बोलू शकतो तुम्ही 2 BHK असतील. सो असे कॅटेगरी ह्याच्यामध्ये वेगवेगळे अवेलेबल आहेत. तर ह्याच्यानंतर आपण बघतोय ह्याच्यामध्ये एक नोड दिलेला आहे, ते म्हणजे अत्यल्प उत्पन्न गट. हा कितीपर्यंत असतो? तर 6 लाखापर्यंत जो आहे तो अत्यल्प EWS गट आहे. अल्प उत्पन्न गट हा 9 लाखापर्यंत असतो, मध्यम उत्पन्न गट हा 12 लाखपर्यंत आणि उच्च उत्पन्न गट याला काय मर्यादा नाही आहे. तर या कॅटेगरी तुम्ही येत असाल, तुमचं जर काही इन्कम ह्या कॅटेगरीमध्ये असेल, तुम्ही याच्यासाठी ॲप्लाय करू शकता. असे वेगवेगळे EWSसाठी वेगळे उत्पन्न गट आहे, LIGसाठी वेगळे आणि MIGसाठी वेगळे उत्पन्नाचे क्रायटेरिया आहेत. याच्यानंतर पुढचा आपला आहे अजून एक, की अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे EWS गटातील व्यक्ती ही EWS आणि LIG ह्या दोन्ही कॅटेगरीसाठी ॲप्लाय करू शकते. तसंच पुढचं अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे LIG कॅटेगरीमध्ये जी व्यक्ती बसते ती LIGसाठी आणि MIGसाठी या दोघांसाठी अप्लाय करू शकते. सेम पुढचं पण आहे, मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटातील अर्ज करू शकतात. म्हणजे MIG कॅटेगरीमधली माणसं MIGमध्ये पण HIGमध्ये पण अप्लाय करू शकतात आणि HIGमधली माणसं आहेत ती फक्त HIGसाठीच अप्लाय करू शकतात. पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा वार्षिक रुपये 3 लाख इतकी आहे. ज्यांचं उत्पन्न हे 3 लाखपर्यंत असणार आहे त्यांना पंतप्रधान आवास योजना म्हणजे जो आपला पहिलावाला गट आहे त्याच्यामध्ये भेटणार आहे. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदार दाखला यातील एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. म्हणजे उत्पन्न इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. तर उत्पन्नाचा पुरावा हा 1/4/2024 ते 31/3/2025 या फायनान्शियल इयरमधला असावा. अजून एक याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. तर प्रथम प्राधान्य तत्त्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांसाठी म्हाडातर्फे lottery.mahda.government.in या संकेतस्थळासोबतच bookmyhome.mahda.government.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे. सो हे दोन्ही वेबसाईट आहेत, हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पॉलिसीसाठी हे दोन्ही वेबसाईट ह्या ओपन करण्यात आलेल्या आहेत. आता ही सगळी झाली डिटेल्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कळाले आहे की स्टार्टिंग जी असणार आहे ऑनलाईन अर्जाची ती 11 तारखेपासून झाली आहे. एंडिंग जी आहे ती 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. तारीख काय असणार आहे, किती सदनिका असणार आहे, कुठे कुठे लोकेशन असणार आहे. आता ह्याच्यामध्ये फॉर्म जो असणार आहे तो फॉर्म कसा फिल करायचा असणार आहे हे मी तुम्हाला ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी पण या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर प्लीज मला कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. बाकी तुम्हाला जर का प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.